Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Thank you for joining us. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. We are a little behind our schedule in regards to this course. आणि या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये आम्ही काहीतरी पिछाडीवर पडलेले आहोत. काही क्लास न झाल्यामुळे मागे पडलेले आहोत. Yes, we missed a couple of teachings. आणि काही आठवड्यामध्ये गेल्या क्लासेस होऊ न शकल्यामुळे अभ्यासक्रम थोडा आपला मागे पडलेला आहे. We will try to record teaching separately and then we'll share with you. आणि जो अभ्यासक्रम किंवा जे विषय मागे पडलेले आहेत त्याचं विशेष रेकॉर्डिंग करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ते वेळोवेळी पाठवण्यात येईल. We are talking about inner healing. आणि आपण आंतरिक आरोग्यदान या विषयाचा अभ्यास करत आहोत. Let's have a word of prayer. प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for all the blessing you have bestowed upon us. आमच्यावर असलेल्या तुझ्या सर्व आशीर्वादाबद्दल धन्यवाद. Thank you for giving us your word. तुझ्या पवित्र वचनाबद्दल धन्यवाद. And what a wonderful opportunity to study your word. आणि तुझ्या वचनाचा मनन अभ्यास चिंतन करणं ही किती अद्भुत संधी तू आम्हाला दिलेली आहेस. Thank you for the power of your word that touch our lives in all different areas of our lives. आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्श करत असणारं, परिवर्तन करत असणारं तुझं जे वचन आहे त्याबद्दल धन्यवाद. Bless our time of learning from your word. तुझ्या वचनातून अभ्यास करत असणारा हा आमचा वेळ तू आशीर्वादित कर. Touch our lives, transform our lives, and equip us to serve you more effectively. आमच्या जीवनाला स्पर्श कर आणि तुझी अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी तू आम्हा सर्वांना तयार कर. In your name we pray. येशूच्या नावामध्ये आमेन. Amen. आमेन. So let me share my screen with you. काही गोष्टी आपण आता स्क्रीनवर पाहूया. Now here we have today we are going to talk about will. आणि आज आपण इच्छा शक्ती किंवा मानवी इच्छा या संबंधी काही अभ्यास करणार आहोत. Before we talk about this, we recap quickly. आणि इच्छा या विषयाकडे जाण्यापूर्वी थोडीशी आपण उजळणी करूया. The Bible says he heals the brokenhearted and binds up their wounds. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वर जे भग्न हृदय आहेत त्यांना आरोग्य देतो आणि आमच्या जखमा तो बांधतो. All of us we go through different kind of wounds. जीवनामध्ये आम्ही वेगवेगळ्या आघातांना सामोरे जातो. आम्हाला वेगवेगळ्या जखमा होतात. Because we have feelings, emotions. आम्हाला भावना असल्यामुळे आम्हाला यातना होतात बऱ्याच वेळेला. As we talked last time, we have soul, spirit, and body. गेल्या वेळेला आपण पहिले थेसलोनिकच्या पत्रामध्ये पाहिल्याप्रमाणे मनुष्य हा 3 भागांचा बनलेला आहे. देवानं तसा तो बनवलेला आहे. आत्मा, जीव आणि शरीर. आमेन. And body, we need food, we need growth, we get sick, we have different system in our body, about 17 different system in our bodies. आणि शरीराला बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आम्हाला लागतात.
शरीरावर घालायला कपडे लागतात, शरीरासाठी अन्न लागतं. शरीराची यंत्रणा बरेच वेळा बिघडते, मग आम्ही आजारी पडतो आणि आमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या 17 प्रकारच्या सिस्टीम्स किंवा यंत्रणा आहेत वेगवेगळ्या कार्य करण्यासाठी. Then आमेन. we have spirit, our relationship with God, who is spirit. आमचा जो मानवी आत्मा आहे त्या आत्म्यानं आम्ही देव जो आत्मा आहे याच्याशी संधान बांधू शकतो, त्याच्याशी नातेसंबंध जोडू शकतो. आमेन. And then we have soul. In soul, we have mind, will, and emotions. आणि तिसरा जो भाग आहे मानवाचा तो जीव आहे. या जीवामध्ये मग आपलं मन आहे, विचार आहेत, इच्छा आहे आणि भावना आहेत. आमेन. Some people don't want to talk about emotions. They hide their emotion. They hide their feelings. बऱ्याच वेळेला लोकांना आपल्या भावना इतरांना दाखवणं अवघड जातं. लोक भावना दडवतात किंवा दाबून ठेवतात. Bible is very clear. When you are sad, you pray. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आम्हाला सांगतं, तुम्ही जर दुःखी आहात तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. When you are happy, sing, rejoice, praise God. आणि जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्ही देवाची स्तुती करा, देवाची आराधना करा. Bible says Jesus wept. पवित्र शास्त्र सांगतं की येशू देखील रडला. So here we have body, soul, and spirit. या ठिकाणी चित्रामध्ये 3 वर्तुळ दाखवलेले आहेत. पहिलं वर्तुळ शरीराचं आहे, दुसरं जीवाचं आहे आणि तिसरं मानवी आत्मा. And as we talk that we are really Trinity, but still we have all those distinct parts, separate parts, but they work together and make one person. जसं त्रैक्य देव एक असून ते ऐक्यतेमध्ये काम करतात, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तसेच मानवही 3 भागांचा बनलेला आहे, आत्मा, जीव, शरीर. पण हे तिन्ही भाग एकत्रितपणे मानवाच्या व्यक्तिमत्वाद्वारे कार्य करताना आम्हाला दिसून येतात. आमेन. In the same way, in our Christian faith, we call God. Yes, we believe He is one, but at the same time, God is Trinity. God the Father, God the Son, God the Holy Spirit. आम्ही एकाच देवाला मानतो, त्याची भक्ती करतो, आराधना करतो. पण हा एक जो देव आहे तो 3 व्यक्तिमत्वामध्ये आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आमेन. Of course, we don't believe in 3 gods, but only one God. आम्ही 3 वेगवेगळ्या देवांवर विश्वास ठेवत नाही. आम्ही एकाच देवाला मानतो, पण हा एक देव स्वतःला 3 व्यक्तिमत्वाद्वारे प्रगट होताना आम्ही पाहतो. आमेन. If we understand the Trinity of our personality, we can easily understand God as a Trinity. आणि आम्ही आमच्या मानवी जीवनाचा, मानवी आत्मा, जीव, शरीर याचा जर अभ्यास केला तर मग त्रैक्य देवाविषयी समजून घ्यायला आम्हाला अधिक सोपं जाणार आहे. So here we have, last time we were talking about heart. आणि गेल्या अभ्यासक्रमामध्ये आपण मानवी हृदयासंबंधी बोललो. Jesus said, out of the overflow of the heart, the mouth speaks. आणि हृदयाच्या भरून जाण्यामुळे शब्द मुखातून बाहेर पडतात. Then the Bible says, God looks at the heart. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देव आमच्या हृदयाकडे किंवा अंतःकरणाकडे पाहतो. People look at the outward appearance. लोक जगातील कधी तर बाहेर मानवाकडे पाहतात, बाहेरच्या गोष्टी पाहतात, पण देव बाहेरच्या गोष्टीपेक्षा मानवाच्या अंतरंगामधील त्याच्या आत्म्याकडे किंवा त्याच्या हृदयाकडे, अंतःकरणाकडे तो पाहतो. But of course, people also pay attention to wonderful heart. They say,
Oh, what a beautiful heart he has. What a kind-hearted he is. आणि लोक देखील बऱ्याच वेळेला अंतःकरणाचा विचार करतात. बऱ्याच वेळेला असं म्हणतात, पहा ती व्यक्ती किती कनवाळू अंतःकरणाची आहे, ती व्यक्ती किती दयाळू अंतःकरणाची आहे. Then the mind, the seat of our thoughts. त्यानंतर जीवामध्ये मन आहे. मनाद्वारे आम्ही विचार करू शकतो. That's why the Bible says, love the Lord with all your mind. It means with all your understanding. पवित्र शास्त्र सांगतं, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने प्रीती कर. मनाने म्हणजे पूर्ण विचाराने किंवा पूर्ण समजुतीने. So man's will is rooted in his heart. आणि मनुष्याचं जी इच्छा आहे ती त्याच्या अंतःकरणाशी जोडलेली आहे. God gave us free will. देवाने आम्हाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. Otherwise, we might have been acting like a robot. आणि देवाने जर आम्हाला इच्छा दिली नसती तर आम्ही सर्व यंत्र मानवासारखे बनलो असतो. The man is free to say no to God or yes to God. आणि मानवाला स्वातंत्र्य आहे की तो देवाला होय म्हणू शकतो आणि देवाला नाही देखील म्हणू शकतो. Or we can say, Lord, I submit my will to your will, like Jesus said, not my will, but your will be done. आणि प्रभू येशू जसं म्हणाला, हे पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, त्याप्रमाणे आम्ही देखील आमची इच्छा देवाच्या इच्छेशी समर्पित करू शकतो. Watchman, he said, our emotions expresses how we feel. आणि वॉचमननी हे देवाचे सेवक म्हणतात की आमच्या भावना आम्हाला अंतःकरणामध्ये काय वाटतं हे दाखवतात. And our mind, of course, tells how we think. आणि आमचं मन आम्ही कशा प्रकारे विचार करतो या संबंधी बोलतं. If we are hurt, then naturally we will retaliate. आणि जर आम्हाला कोणत्याही कारणानं जर इजा झाली तर त्याप्रमाणे आम्ही वागतो. Our will communicate what we want to do. आणि आम्हाला जे काही करायचं असतं आम्ही ते आमच्या इच्छेनं इतरांना प्रगट करतो किंवा दाखवतो. So with the will we make decision. आणि इच्छेद्वारे आम्ही निर्णय घेऊ शकतो. And we make the right decision or we make the wrong decision. आणि कधी कधी आम्ही चांगले निर्णय घेतो, कधी कधी चुकीचे निर्णय घेतो जीवनामध्ये. And that shows our real self, who really we are according to the decision we make. आणि जीवनामध्ये वेळोवेळी आम्ही जे निर्णय घेतो त्याद्वारे आम्ही नक्की कोण आहोत हे दिसून येतं. That shows our real character. आणि आमचं खरं चारित्र्य किंवा खरा स्वभाव काय आहे हे आमच्या निर्णय घेण्याद्वारे दिसून येतो. As a spiritual being and having relationship with God, we have tendency to make the right choice. आणि देवाबरोबर आमचा नातेसंबंध असल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. We make the choice according to our will that is in accordance to God's will. मग आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या इच्छेप्रमाणे निवड करतो किंवा निर्णय घेतो. When we have union with God, communion with God, union with God, then we are submitted to God's will. ज्या वेळेला आम्ही
देवाच्या सहभागितेमध्ये असतो त्यावेळेला आम्ही आमची इच्छा देवाच्या इच्छेशी समर्पित करतो. त्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं जातं. Then when we are born again, we are born by the Spirit and have relationship with God. He helps us to submit to God's will, and by submitting, we make the right decision in our life. आमचा नवीन जन्म झाला असल्यामुळे आमचं देवाशी नातेसंबंध जोडला असल्यामुळे आम्ही आमची इच्छा देवाच्या इच्छेशी समर्पित करतो आणि मग देव आम्हाला जीवनामध्ये वेळोवेळी योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य निवड करण्यासाठी मदत करतो. आमेन. Because it helps us to make good judgment. We judge all those thoughts. आणि आमच्या मनामध्ये जे जे विचार येतात त्या विचारांचं पृथक्करण करण्यासाठी किंवा त्या विचारांमधील चांगल्या विचारांची देवाच्या इच्छेप्रमाणे असणाऱ्या विचारांची निवड करण्यासाठी देव आम्हाला मदत करतो, मार्गदर्शन करतो. And that's what we call it in our subconscious mind. It's like our spiritual heart. आणि आमच्या मनाचे दोन भाग असतात, अभ्यासकांनी केलेले आहेत. एक कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस, म्हणजे सचेत मन आणि अचेतन मन. आता ते अनकॉन्शियस माइंड किंवा अचेतन मन आहे त्यामध्ये त्या विचारांची निवड करायला देव आम्हाला मदत करतो. आमेन. And when we are controlled by Satan, he somehow cover that subconscious. पण ज्या वेळेला सैतानाला आम्ही आमच्या जीवनामध्ये वाव देतो त्यावेळेला आमचा अचेतन जे मन आहे ते देवाशी जोडलेलं आहे त्यावर सैतान कब्जा करतो आणि जणू काय आमचं देवाबरोबरचा नाते संबंधामध्ये तो व्यत्यय आणतो. आमेन. Simply speaking, that when God, who is light, shines on our mind, then is light turns on all of a sudden. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे देव प्रकाश आहे आणि हा देव प्रकाशाच्या रूपाने ज्या वेळेला आमच्या मनामध्ये येतो त्यावेळेला आमचं मन किंवा आमचं अचेतन मन हे प्रकाशित होतं असं देखील आपल्याला म्हणता येईल. Otherwise, we live in that cloud of darkness. Dark cloud, you can say. जर देवाचा प्रकाश आमच्या मनामध्ये जर पडला नाही तर कदाचित मग आम्ही सैतानाच्या अंधकारामध्ये आमचं मन जणू काय झाकोळलं जातं किंवा दडून जातं. And then we start to submit to our will and the will of Satan. आणि मग अशा वेळेला आम्ही आमची इच्छा देवाच्या इच्छेशी समर्पित करण्याऐवजी आमची इच्छा सैतानाच्या ताब्यात देतो आणि सैतान जसं आम्हाला सांगेल त्याप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. आमेन. For example, let's take the example of Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्ताचंच उदाहरण आपण पाहूया. Now here is a very important choice to make for Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आलेली होती. He is praying in the Garden of Gethsemane. आणि गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त अतिशय काकुळतेनं प्रार्थना करीत होता. A cup is brought before him. आणि त्याच्या आधी बऱ्याचशा घटना घडलेल्या आम्ही पाहतो. And he looked at the cup and he said, if it's possible, take this cup from me. आणि जो पुढं त्याच्या वधस्तंभ ठेवलेला होता, जो क्रूर वधस्तंभावरच्या बलिदानाचा जो प्याला होता, तो प्याला शक्यतो माझ्यापासून दूर व्हावा अशी प्रार्थना करताना प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिसतो. Humanly speaking,
he saw in that cup all that suffering and pain he will go through. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आता ज्या यातनामधून, वेदनामधून, छळामधून जायचा आहे, तो वधस्तंभावरचं क्रूर मनन त्याला समोर दिसत आहे. आमेन. He could have said, I'm not going to do it as a human. आणि मानवी दृष्टिकोनातून विचार केलं तर प्रभू येशू ख्रिस्त पित्याला असं देखील म्हणू शकत होता की पित्या, हे काय मी करू शकत नाही, हे अत्यंत क्रूर मरण आहे. But as he was submitted to God's will, he saw the bigger picture and he realized it's worth doing it. आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभाकडे पाहिलं आणि वधस्तंभावरील बलिदानानंतर मानवजातीच्या पापांची क्षमा होऊन त्यानंतर मानवजातीमध्ये जे परिवर्तन होणार होतं ते त्यानं लक्षात घेतलं, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं आपली इच्छा पित्याच्या इच्छेशी समर्पित केली आणि तो म्हणाला, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आमेन. And here he said, Father, here I am to do your will. आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्याला म्हणतो की हे पित्या, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी, वधस्तंभावर जाण्यासाठी मी तयार आहे. Now, man's will is in bondage. आता मनुष्याची जी इच्छा होती ती बंधनामध्ये होती पापामुळं. How our will or man's will, our will is in bondage. आणि मग कशा प्रकारे मानवी इच्छा बंधनामध्ये होती? It's through deception. आणि फसवणुकीमुळे, सैतानाच्या फसवणुकीमुळे. Self-deception is when a person who by his own free will decide to believe a lie. ज्या वेळेला एक व्यक्ती एका लबाडीवर स्वतःचा विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याची फसवणूक होते आणि त्याची इच्छा जणू काय बंधनामध्ये जाते. And that's what happened to Eve when she was deceived. आणि एदेन बागेमध्ये हवयाच्या इच्छाशक्तीचं तसंच झालेलं आम्ही पाहतो, ज्या वेळेला सैतानाने तिला भुरळ घातली आणि तिला फसवलं. The lie was more attractive than the truth. देवानं त्यांना आज्ञा दिली होती, सत्य त्यांना माहिती होतं, पण सैतानाची जी लबाडी होती ती हवेला अधिक आकर्षित वाटली. Let's check that in 3rd chapter of Genesis. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामधून आपण त्याबद्दल पाहूया. So when woman saw the tree was good for food, it was pleasant to the eyes, and a tree desirable to make one wise, she took of its fruit and ate. आणि त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसी ते दिले व त्याने ते खाल्ले. 6वं वचन. आमेन. Now here what Satan was telling Mrs. Eve was more attractive, got more attractive than what God told, at least to her. सैतानानं हवेला भुरळ घातली आणि सैतानाचे शब्द किंवा सैतानाची मांडणी ही हवेला अधिक आकर्षित वाटली, त्यामुळे तिनं देवाची आज्ञा मोडली आणि ते फळ खाल्लं. But he didn't mention the consequences.
पण सैतानानं फळ खाल्ल्यानंतरचे परिणाम काय होतील याची कल्पना हवेला दिलेली नव्हती. But now at this stage, her will was in bondage. आणि मग या अशा प्रकारे देवाची आज्ञा मोडल्यामुळे हवेची किंवा मानवाची इच्छाशक्ती बंधनामध्ये गेलेली आम्ही पाहतो. She could have said, let me check with my husband. Let me talk to her and let me we decide together when we go back to God and we'll find out what is God's will. Again, check over and over. सैतानाने ज्या वेळेला हवेपुढं ते फळ खाण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळेला हवेनं म्हणायला पाहिजे होतं की मी माझ्या नवऱ्याला आदामाला विचारते आणि आम्ही दोघं देवाला विचारून देवाची इच्छा काय आहे याची आम्ही अधिक खात्री करून घेतो, पण तसं काय झालं नाही. But the deception, lies were so strong, were so appealing that it brought bondage. पण सैतानानं हवेपुढं मांडलेली जी योजना होती फळ खाण्याची ती अधिक आकर्षक वाटली तिला. सैतानानं हवेला भुरळ पाडली किंवा आपल्या लबाडीला तिला बळी पाडलं आणि त्यामुळे सगळे पुढचे परिणाम आम्हाला दिसून येतात. What a wonderful thing. We will become like God. Wow. आणि देवासारखं बनणं ही किती अद्भुत गोष्ट आहे नाही का? It is wonderful to eat. We will become so wise. आणि तुम्ही ते फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखं बनणार, अधिक ज्ञानी शाणे बनणार, सुज्ञ बनणार. But then, when the tragedy happened, their eyes were open. No, um, you know, they realize it's not what we were looking for. Now they started to fix that problem by fig leaves, by making covering out of fig leaves. पण फळ खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांना कळून आलं की ते नग्न आहेत आणि मग स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी आपली नग्नता झाकण्याचा प्रयत्न केला. अंजिराच्या झाडाची पानं काढून त्यांनी आपल्या कमरेला गुंडाळली आणि अशा प्रकारे त्यांची इच्छा बंधनात गेली आणि देवावरचा त्यांचा नातेसंबंध हा तुटला गेला. आमेन. And God was still merciful. He said, I will take care of that. And he slaughtered an animal, took the skin, and covered their nakedness. आदाम हवेनं जरी देवाची आज्ञा मोडली होती, पाप केलं होतं, सैतानाचं ऐकलं होतं, तरी देवानं त्यांच्यावर दया केली. देव म्हणाला ठीक आहे, यातून आता मी मार्ग काढतो. देवानं बागेतीलच काही प्राण्यांना मारलं. त्यांच्या रक्ताळलेल्या कातड्यांनी आदाम हवेची नग्नता झाकली. Sometimes our will is very passive. आणि बऱ्याच वेळेला आमची जी इच्छा असते ती पॅसिव्ह किंवा परावलंबी अशी असते. There are certain things that make our will. We are so indecisive. We don't want to make decision, come to the decision. आणि बऱ्याच वेळेला काही निर्णय घेताना नक्की कोणता निर्णय घ्यावा हे आम्हाला कळत नाही. I need time. I will do it tomorrow. All those excuses we have because our will is, there is passivity in our will. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला लगेच निर्णय घेता येत नाही. मग आम्ही म्हणतो नंतर बघूया, उद्या निर्णय घेऊया, काही दिवसांनी बघूया. कारण लगेच निर्णय घेणं बऱ्याच वेळेला आम्हाला जमत नाही किंवा आम्हाला निवड करायला लगेच जमत नाही. And that's what we call it, very double-minded person. आणि अशा व्यक्तीला आम्ही द्विमनाचा व्यक्ती असं म्हणतो. And it is dangerous, of course. आणि निर्णय वेळेत न घेऊ शकणारा व्यक्ती अशा प्रकारचा असतो. So with all that,
things that happen in our lives, the choices we make, then we start to blame others. आणि आमच्या जीवनामध्ये जे निर्णय आम्ही वेळोवेळी घेत असतो आणि ज्या गोष्टी आम्ही वेळोवेळी निवडत असतो, त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये घडून येतात आणि मग बऱ्याच वेळेला त्या संबंधी आम्ही इतरांना दोष देतो किंवा त्यांचं खापर इतरांच्या माथी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. And of course, certain things are true, certain things are because of the choices we make. काही गोष्टी खऱ्या आहेत जीवनामध्ये, पण अनेक गोष्टी आम्ही जे निर्णय घेतो, आम्ही जी निवड करतो, त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे आम्हाला त्यांचा सामना करावा लागतो. And that's why we need to ask God to help us to differentiate, to make a difference that what is our part and what someone has done. आणि म्हणून आम्ही निर्णय घेण्याच्या वेळी प्रत्येक वेळी देवाला विचारणा केली पाहिजे की योग्य निर्णय घेण्यासंबंधी आम्ही देवाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. And where we need help because of what we have done, we come to the cross, we come to Jesus and say, help me, Lord. आणि आम्ही जर काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर आम्ही कधीही मग वधस्तंभाजवळ येऊ शकतो, देवाची क्षमा मागू शकतो, देवाची मदत मागू शकतो. And where we need, somebody has done, then of course, reconciling things, forgiveness, and all those things according to the word of God, then the healing comes. आणि मग देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जर इतरांच्या संबंधी काही गोष्टी केल्या असतील तर मग आम्हाला त्यांची क्षमा केली पाहिजे किंवा आम्हाला इतरांची क्षमा मागितली पाहिजे, त्यांच्याबरोबर समेट केला पाहिजे आणि मगच आमच्या जीवनामध्ये आंतरिक आरोग्य प्राप्त होईल आणि त्याच्याबरोबर आम्हाला शांती देखील प्राप्त होईल. आमेन. Now we are going to talk about the negative emotions like anxiety, fear, anger. आता आमच्या जीवनामध्ये असलेल्या काही नकारार्थी ज्या भावना आहेत, उदाहरणार्थ ताणतणाव, चिंता, भीती किंवा राग या संबंधी थोडं पाहूया. Emotions are powerful. आणि भावना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. They can hinder or propel us forward on our quest to live happy, healthy, satisfied life. आणि भावना आम्हाला एक आनंददायी, शांतिमय, सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी मदत करतात. Now, what we believe, thoughts would lead to different emotions. आणि आम्ही ज्या प्रकारे विचार करतो त्या विचारांच्या द्वारेच आम्ही ते विचार आमच्या भावनांच्या द्वारे व्यक्त करतो. The Bible says, Proverbs chapter 12, verse number 25, in anxiety in man's heart weighs it down, but the good word makes glad. नीतिसूत्रे 12:25 मध्ये आम्ही वाचतो, मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. आमेन. So, what do we learn here? या ठिकाणी आम्ही काय शिकतो? Our emotions have great effect on our life. आमच्या भावनांचा मोठा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतो. So, we have negative and we have positive. आता भावना दोन प्रकारच्या आहेत, एक सकारार्थी भावना आणि दुसऱ्या नकारार्थी भावना. Gladness, contentment, joy. आणि आनंद, उल्हास, समाधान या सकारात्मक भावना आहेत. For example, be glad in the Lord, rejoice. उदाहरणार्थ
की प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. Shout for joy. आनंदाची आरोळी मारा. 1 Timothy chapter 6, verse number 6. But godliness actually is the mean of great gain when accompanied by contentment. पहिले तिमोथी 6:6 मध्ये आम्ही वाचतो, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आमेन. You know, in life we have highs and lows. जीवनामध्ये बऱ्याच वेळा आम्हाला चढ उतारांचा सामना करावा लागतो. We have positive emotions, we have negative emotions, and both of those things have effect on our lives. आणि आमच्या जीवनामध्ये सकारात्मक भावनांचा सामना आम्हाला करावा लागतो, काही नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. Jesus experienced emotions. प्रभू येशूने सुद्धा जीवनामध्ये भावनांचा अनुभव घेतला. The Bible says Jesus wept over the pain when he saw, and he went to that grieving family of his friend Lazarus. The Bible says he wept. आणि लाजारसाच्या मृत्यूनंतर ज्या वेळेला त्या कुटुंबामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला, त्यावेळेला त्यांचं दुःख पाहून प्रभू येशू ख्रिस्तालाही दुःख झालं आणि तो रडला, असं आम्ही शास्त्रामध्ये वाचतो. He felt compassion for the multitudes. आणि अनेक वेळा जो लोकसमुदाय प्रभू येशूच्या मागे येत होता, त्यांचं दुःख पाहून येशूला त्यांचा कळवळा येत होता. He was also angry um, at the hardness of people's heart. आणि बऱ्याच वेळेला लोकांचं अंतःकरणाच्या कठीणपणामुळे येशूला राग देखील आलेला आम्ही पाहतो. But his anger was in control. His anger didn't turn into sin. परंतु प्रभू येशूचा राग त्याच्या नियंत्रणामध्ये होता. त्या रागाचं पापामध्ये रूपांतर झालेलं आम्ही पाहत नाही. And that's why the Bible says, be angry, but sin not. पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवतं, की तुम्ही रागावा, परंतु त्या रागामध्ये पाप करू नका. Emotions have effect on our lives. आणि भावनांचा परिणाम आमच्या जीवनावर घडून येताना आम्हाला दिसतो. Emotions are powerful, so powerful that they can produce a chemical effect in our body. आता भावना या आमच्या शरीरावर परिणाम करतात. म्हणजे शरीरामध्ये आमच्या अनेक जे द्रव्य असतात, त्या द्रव्यांचं कमी जास्त प्रमाण या भावनांवर अवलंबून असतं. आमेन. Anger weakens liver. आता जे शरीरशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी काय शोधून काढलेलं आहे, की ज्या वेळेला आम्हाला राग येतो, त्यावेळेला त्या रागामध्ये आमचं जे यकृत आहे किंवा लिव्हर आहे, ते कमजोर बनतं. Worry weakens our stomach. आणि चिंता किंवा काळजी केल्यामुळं आमच्या पोटावर त्याचा परिणाम होतो किंवा आमच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो. Fear affect our kidney. भीतीमुळं आमच्या ज्या किडनी आहेत त्यांच्यावर परिणाम होतो. Stress weakens our heart, affect our heart and brain. आणि सारखा ताण तणाव असल्यामुळं आमचं हृदय आणि आमचा मेंदू यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. That's why the Bible says, Proverbs 17:22, a joyful heart is a good medicine. आणि म्हणून नीतिसूत्र 17:22 मध्ये आम्ही वाचतो, की आनंदी हृदय हे चांगल्या औषधाप्रमाणे आहे. But a crushed spirit dries up the bones. परंतु
जो खिन्न आत्मा आहे त्यानं आमची जी हाडं आहेत ती शुष्क होतात. The Bible says peaceful heart leads to a healthy body. पवित्र शास्त्र सांगतं एक शांतिमय हृदय हे आम्हाला आरोग्यदायी शरीर बनवून देतं. And jealousy is like cancer in the bones. आणि द्वेष भावना ही जणू काय आमच्या हाडामध्ये असलेल्या कॅन्सर या रोगासारखी आहे. A glad heart makes happy face. You can see that on people's face. If they are happy, their heart is happy, you can see on their face. आणि लोक आनंदी आहेत का दुःखी आहेत आम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की दिसून येतं. आणि जो मनुष्य अंतःकरणामध्ये आनंदी असतो तो नेहमी चेहऱ्यावर त्याचा आनंद असतो किंवा स्मित हास्य असतं. And when there is something wrong, all of a sudden you will see on the face and you will say, is everything okay? आणि मग काहीतरी बिघडलेलं आहे, काही दुःख आहे ते देखील आम्हाला एखाद्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं. Emotions affect our body. आणि म्हणून भावनांचा परिणाम आमच्या शरीरावर आम्हाला दिसून येतो. Have you realized that when somebody is nervous, have very dry lips? आणि तुम्हाला दिसून येईल की एखादा व्यक्ती जर ताण तणावाच्या खाली असेल तर त्याचे ओठ शुष्क बनतात. And sometimes we feel like very shaky. Our hands are really shaky when आणि we are बऱ्याच nervous. वेळेला अशा व्यक्तीचे हातपाय थरथरायला लागतात. It has effect on our body. आणि म्हणून आमच्या शरीरावर बऱ्याच प्रमाणात होताना आम्हाला दिसतो. As I have put here, you know, an emotion such as fear can cause mouth to become dry. आणि बऱ्याच वेळेला मग भावनांचा परिणाम आमच्या तोंडाला कोरड परिणाम मध्ये देखील होऊ शकतो. Certain emotions start to affect our, stomach, our digestion. आणि काही काही भावना आमच्या पोटावर देखील त्यांचं कार्य होताना आम्हाला दिसतं. बऱ्याच वेळेला आम्हाला अपचनाचा त्रास जाणवतो आणि हे अपचन या भावनांच्या परिणामामुळे आम्हाला जाणवतं. Uh, there was a wonderful man who didn't have good relationship with his mom. आणि एक व्यक्तीविषयी सांगता येतं की त्याचं इतरांना नातेसंबंध चांगला नव्हता. And he was living with resentment, some kind of bitterness. आणि त्याच्या अंतःकरणात काहीतरी कडूपण असं दडलेलं होतं. And he was going through some stomach problem. आणि त्याला काही पोटाच्या आजारामधून तो जात होता. पोटाचे विकार होते त्याला. And recently, I got that confirmation through, we were talking about these things recently, and it really confirmed that there are certain things um, in our life that really affect our body. आणि मग मला देखील खात्री पटली या बाबतीमध्ये की नकारार्थी भावनामुळं आमच्या शरीरावर आणि विशेष आमची पचनशक्ती जे आमचं पोट आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. आमच्या आतड्यावरही त्याचा परिणाम होतो. Remember, we are also emotional beings. लक्षात ठेवा की आम्ही भावना व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आहोत. And that's why when Holy Spirit as our comforter,
He comfort us. Comfort us with what? There must be something to comfort. आणि पवित्र आत्मा आमचा सांत्वनदाता देव आहे, आम्ही शास्त्रामध्ये वाचतो. पण तो कशाचं नेमकं सांत्वन करतो हे आम्हाला जाणून घेतलं पाहिजे. So it is very important to check what is the root cause, what is the problem. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्याचं मूळ कारण काय आहे याकडे नेहमी आम्ही लक्ष देण्याची गरज आहे. And let me tell you very clearly, under the authority of God's word, that when we submit our lives to God and ask God, He give us the discernment, He give us the wisdom, He show us the way, what is wrong in our life, and not only He show us, but He fix that problem. आणि ज्या वेळेला आम्ही देवाला समर्पित होतो, आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो आणि देवाशी नातेसंबंध देऊन त्याच्याजवळ जातो, त्यावेळेला देव आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आम्हाला मदत करतो, योग्य निर्णय घेण्यासाठी, योग्य निवड करण्यासाठी तो आम्हाला मदत करतो आणि त्याची इच्छा मग आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी देखील तो आम्हाला सहाय्य करतो, त्याची कृपा पुरवतो. आमेन. As we live a stressful life, we know that it affect our body, it affect our heart. आणि जगामध्ये ताणतणावाचं रोजचं जीवन जगत असताना आम्हाला माहिती असतं की या ताणतणावाचा परिणाम आमच्या शरीरावर दररोज होत असतो. So why don't we ask God, Lord, help me to come out of that stress? आणि मग या वेळी आम्ही देवाला विनंती केली पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे की प्रभू या ताणतणावाच्या या गोष्टीमधून तू मला मुक्त कर, माझ्या जीवनामधून हा ताणतणाव काढून टाक, माझ्या अंतःकरणामध्ये मला एक स्थिर हृदय आणि शांतिमय हृदय असं दे. We come out of that kind of situation. Either we are among people who bring that stress, or the environment as a whole that brings stress. आणि कधी कधी काही लोक आमच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण करताना आम्हाला दिसतात, किंवा ज्या वातावरणामध्ये आम्ही राहतो किंवा आम्ही काम करतो, उद्योग करतो, ते वातावरणच आमच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण करताना आम्हाला दिसतं. What a joy it is to enjoy God's peace in our lives. पण या ताणतणावापासून मुक्ती घेऊन देवाचा आनंद, देवाची शांती अनुभवणं हे किती चांगली गोष्ट आहे. And live to the potential, live to that, um, you know, live in such a way that would affect our body, mind, heart, ministry, everything. आणि मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला आम्ही प्रार्थनेद्वारे देवाला विनंती करतो, आमच्या जीवनातून नकारात्मक भावना, ताणतणाव, भीती, राग, इतर सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी त्यावेळेला आम्ही आनंदी, शांतिमय जीवन जगू शकतो. आणि मग त्याचा परिणाम आमच्या शरीरावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या सेवा कार्यावर, आमच्या कामधंद्यावर, उद्योगावर झाल्याशिवाय मग राहत नाही. And we live to glorify His name in everything. आणि मग आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमधून आम्ही देवाला गौरव देण्याचा प्रयत्न करतो. And He would bring the best out of our lives. आणि मग आमच्या जीवनामधून सर्वोत्तम ते बाहेर काढण्यासाठी देव आम्हाला मदत करतो, सहाय्य करतो, त्याची कृपा पुरवतो. And we live to our potential. आणि जी क्षमता देवानं आम्हाला मध्ये घातलेली आहे, किंवा जे पाचारण देवानं आम्हाला केलेलं आहे, त्याप्रत जाण्यासाठी देव आम्हाला मदत करतो. So what we are going to do, we have couple of things still. We will make a separate recording. आणि आणखीन या आंतरिक आरोग्य दानाच्या विषयामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याचं आपण सेपरेट रेकॉर्डिंग करून ते विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. And then we'll talk about recognizing the need of inner healing.
आणि एखाद्या व्यक्तीला आंतरिक आरोग्य दानाची गरज आहे का नाही हे कशा प्रकारे ओळखायचं याविषयी देखील आम्ही शिकणार आहोत. And the steps to follow through God's word that bring healing in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये मग आंतरिक आरोग्य मिळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आम्हाला करायला पाहिजेत हे देवाच्या वचनामधून आम्हाला शिकायला पाहिजे. And if we need help, if we feel that we are in that situation, we ask God to heal. आणि मग तुमच्यापैकी कुणाला जर असं वाटत असेल की मला आंतरिक आरोग्य दानाची गरज आहे, तर देव नेहमी आम्हाला मदत करायला, आम्हाला आरोग्य द्यायला तयार आहे. And if someone else, we realize, we pray for that person that God would bring healing in his life, in her life. आणि आमच्या बरोबर असलेल्या किंवा आम्हाला माहित असलेल्या इतर व्यक्तींबाबत जर आम्हाला माहिती असेल की या व्यक्तीला आंतरिक आरोग्यदानाची गरज आहे, तर अशा व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करू शकतो की देवानं त्या व्यक्तीला आरोग्यदान द्यावं. And if that person, is close to you, trusts you, can open his heart to you, and you help, you pray together for that healing, that's wonderful. And if that's not the situation, you just keep praying. हा. आणि तुमच्या जर ती व्यक्ती ओळखीची असेल, जवळची असेल, तुमच्याबरोबर उघडपणे बोलणारे असेल, तर तुम्ही त्यांच्याशी बोला, एकत्रितपणे प्रार्थना करा आणि मग देव त्या व्यक्तीला मदत करेल, आरोग्य देईल आणि ताणतणावापासून आणि इतर नकारार्थी भावनांपासून तिला मुक्त करेल आणि ती व्यक्ती देखील एक आनंददायी जीवन जगू शकेल. Let me tell you one story. एक गोष्ट तुम्हाला मला सांगू द्या. There was a wonderful dear sister who was really serious with the Lord. आणि एका बहिणीची मला माहिती आहे आणि तिचं प्रभू बरोबरचं नातं खूप चांगल्या प्रकारचं होतं. Where she was going through something that she needed inner healing. परंतु जीवनामध्ये काही गोष्टींमधून ती जात होती आणि तिला खऱ्या अर्थानं आंतरिक आरोग्य दानाची गरज होती. And when that healing took place, I see that she is really a different person. आणि ज्या वेळेला तिला हे आंतरिक आरोग्य दान मिळालं, प्रभूनं तिची भेट घेतली, त्यावेळेला मला कळून आलं की आता ती एक नवीन व्यक्ती बनलेली आहे. I remember I was preaching in America a couple of years ago, and after the service, a very dear sister, pastor's wife, came for prayer. आणि अमेरिकेमध्ये काही वर्षापूर्वी मी संदेश देत असताना सभेनंतर पास्टरची जी पत्नी होती ती प्रार्थनेसाठी माझ्याकडे आली. And we prayed together. आम्ही एकत्रितपणे प्रार्थना केली. As we need healing of our bodies, we also need healing of our soul, emotions. आणि आमच्या शरीराला जसे आरोग्याची गरज आहे, तसंच आमच्या मनाला, आमच्या भावनांना देखील आरोग्याची गरज आहे. We should never be that spiritual that we think that we don't need. आणि आम्ही कधीही आम्ही स्वतःला असं समजू नये की आम्हाला काय त्याची गरज नाही आणि आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असं कोणीही म्हणू नये. Sometimes we put a mask of that spirituality and we say everything is okay. समाजामध्ये वावरत असताना बऱ्याच वेळेला आम्ही मुखवटा घालून वावरतो आणि आमच्या खऱ्या भावना इतरांना दिसू नयेत यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो. While it's not, and we need to come to Jesus. अशा वेळेला आम्ही आमच्या खऱ्या भावना येशू पुढे घेऊन आलं पाहिजे, येशूची मदत घेतली पाहिजे आणि भावनांना आरोग्य कशा प्रकारे मिळेल आणि आमच्या जीवनामध्ये आनंद शांती कशा प्रकारे येईल यासाठी आम्ही नेहमी येशूकडे गेलं पाहिजे.
He is a wonderful friend that we can open our heart to him. आणि प्रभू येशू ख्रिस्तच आमचा उत्तम मित्र आहे. आम्ही अंतःकरण आमचं त्याच्या पुढे कधी उघडं करू शकतो. आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी आम्ही त्याला सांगू शकतो. आम्ही God त्याची is, मदत घेऊ शकतो आणि आम्ही आंतरिक आरोग्यदान प्राप्त करून घेऊ शकतो. God is our Father. We can open our heart to our Heavenly Father. आणि देव आमचा स्वर्गीय पिता आहे. आमच्या पित्याकडे नेहमी आम्ही आमचं अंतःकरण उघडं करून बोलू शकतो. Lovely. So God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आजचा वर्ग या ठिकाणी आपण संपवत आहोत. Now we are going to log out. आता आपण हा वर्ग या ठिकाणी थांबवतोय. And then we're going to log in for next class. आता पुढच्या क्लाससाठी आपण परत नवीन विषयाची सुरुवात करणार आहोत. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. तुमचं सहाय्य करो. पुढचा आठवडाभर पुन्हा याच जागी आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहोत. Bye-bye. गॉड ब्लेस यू. Bye. थँक्यू. Thank you.